सह्याद्रीतील अतिप्राचीन अशा हरिश्चंद्र गडाचा रखवालदार म्हणून शिरपुंजाच्या भैरवगडाची ओळख आहे. कोळी लोकांचे कुलदैवत भैरोबा देवस्थान हे याच गडावर आहे. चला तर मग भक्ती आणि शक्तीच्या या महान गडकोटाची आज आपण सफर करूयात. भैरवगड पाहूयात माझा मित्र गरुडा याच्या नजरेतून. या वर्षीच्या ट्रेकिंगची सुरुवात ही शिरपुंजे या गावी असणाऱ्या किल्ले भैरवगडपासून केली. नुकताच पाऊस पडायला सुरुवात झाली होती, त्यामुळे सह्याद्रीने हिरवा शालू अगदी नवाच नेसला होता. हवी तेवढी हिरवळ अजून पसरलेली नव्हती, परंतु धुक्याची चादर पाहून माझ्या सर्व मित्रांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडत होतं, पैसा वसूल ट्रेक. खरंच मित्रांनो, सह्याद्रीत आल्यावर नयनरम्य दृश्य बघायला मिळाले नाही तर कुठेतरी मनाला खेद वाटतो. परंतु आज हा खेद कुठच्या कुठे पळून गेला होता, कारण समोर दिसणारे हे निसर्गाचे प्रेमळ व सुखद दृश्य. महाराष्ट्रात एकूण 6 भैरवगड आहेत. त्यापैकी 2 भैरवगड हे हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीमध्ये आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंड मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड, तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजाचा भैरवगड असे 2 गडांची निर्मिती ही एकाच वेळी केलेली होती. शिरपुंजे गावच्या मागे असलेल्या या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते, तेव्हा प्रचंड गर्दी या परिसरात आपल्याला बघायला मिळते. भैरवगडाचा पसारा व येथील खोदकाम पाहिल्यावर आपल्या असे लक्षात येते की हा किल्ला सुद्धा अतिशय प्राचीन व जुनाट आहे. धान्य कोठार व पडक्या वाड्यांचे अवशेष हे पाहिल्यानंतर आपण अंदाज बांधू शकतो की येथे खूप मोठ्या प्रमाणात राबता असेल. आणि मुख्य गोष्ट म्हणजे येथील जलव्यवस्थापन. हे जलव्यवस्थापन अतिशय सुंदर असून गडाला वेढा पडलाच तर वर्षभर न संपणारा हा साठा अखंडपणे तहान भागवत असेल. गडाच्या नजदीक असणाऱ्या घनचक्कर पठारावरून अगदी दूरवरचा प्रदेशसुद्धा आपल्याला टप्प्यात दिसायला लागतो. येथून हरिश्चंद्रगड, रतनगड, चावण, जीवधन, हडसड, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरवगड, AMK म्हणजेच अलंग मदन कुलंग अशा विस्तृत प्रदेशावर लक्ष ठेवता येत होते. आणि वातावरण जर स्वच्छ असेल तर त्या दिवशी कोकणातील कल्याणपर्यंतचा परिसर याची टेहाळणी येथून करता येत होती. आणि म्हणूनच हा किल्ला इतिहासामध्ये इतका महत्त्वाचा मानला गेला.
अशा प्रकारे मित्रांनो आज आपण भैरवगडाची सफर केली। हा भैरवगड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।